बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा. श्रद्धात्रय योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 19 श्लोक झालेले आहेत. 265 ओव्या झालेल्या आहेत आणि 10 भाग झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 11 पाहणार आहोत. तत्पूर्वी पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर या भागांमध्ये मुख्यत्वे करून पाठीमागच्या भागांमध्ये मुख्यत्वे करून या गोष्टी आलेल्या आहेत की श्रद्धेचे 3 प्रकार आलेले आहेत. त्यानंतर अन्नाचे 3 प्रकार आलेले आहेत. श्रद्धेची लक्षणं आलेली आहेत, म्हणजे सात्विक श्रद्धा, तामस श्रद्धा आणि राजस श्रद्धा. तसेच सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. त्यानंतर यज्ञाचे 3 प्रकार आलेले आहेत. सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ. त्यानंतर तपाचे 3 प्रकार आहेत की जे आपण पाहत आहोत आता. सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. आता सात्विक तपामध्ये परत 3 प्रकार आहेत. कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. हे सगळं आपण पाहिलेलं आहे कालच्या भागामध्ये, म्हणजे कालच्या शेवटच्या भागामध्ये आपण तपाच्या संदर्भामध्ये आपण काही गोष्टी पाहिल्या होत्या. की ज्याला राजस तप असं म्हणतात. ते आपण काल पाहिलं होतं की राजस तप हे असं असतं की समोरच्याच्या मनामध्ये द्वैत भावना निर्माण करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याची इच्छा मनामध्ये धरून आपला सगळं त्रिभुवनामध्ये सन्मान व्हावा, सगळ्यांनी आपल्या नावाचा डंका बजावावा, आपल्याला भोजनाच्या समयी अग्रस्थानी मान मिळावा, सर्व जगातील लोकांनी आपली स्तुती करावी, आपल्या दर्शनास यावे, लोकांनी आपलीच विशेष पूजा करावी, सर्व महत्वाचे भोग आपल्यास उपभोगास मिळावे, अशा प्रकारे इच्छा मनात ठेवून जे तप केलं जातं त्याला राजस तप असं म्हणतात. त्याच्यामध्ये द्रव्य आणि मान याच्या प्राप्तीची तीव्र इच्छा असते, त्यालाच राजस तप असं म्हणतात. आणि अशा पद्धतीचं जे तप आहे ज्याच्यापासून द्रव्य आणि प्रसिद्धीची हाव असते, तर त्यांना त्यापासून फल काही मिळत नाही. अशा तपाची फलप्राप्ती काहीही होत नाही. त्यामुळे असे लोक असं जे तप करत असताना याचा काही फायदा होत नाही हे लक्षात आल्यानंतर असं तप करणं सोडून देतात, मध्ये सोडून देतात. त्यामुळं राजस फलाचे तप हे वांझेप्रमाणे व्यर्थ आहे असं म्हटलेलं आहे.
त्यानंतर आपण तामस तप हे पाहिलं होतं. तामस तप म्हणजे काय बघा, लक्षात घ्या की स्वतःच्या शरीराला त्रास देऊन, दुःख देऊन असे तप केले जातं. म्हणजे काय केलं जातं की डोक्यावर शेगडी घेऊन त्यात गुगुळ जाळतात, नंतर पाठीला गळ लावून स्वतःला टांगून घेतात, नंतर अग्नी पेटवून मध्ये स्वतःचं शरीर जाळण्याचा प्रयत्न करतात, श्वासोश्वास बंद करून व्यर्थ उपवास करतात, किंवा स्वतःला उपराट टांगून घेऊन धूम्रपान करतात, किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये गळ्या इतक्या पाण्यात जाऊन उभं राहायचं, खडकावर किंवा नदीच्या तीरावर बसायचं आणि स्वतःच्याच अंगाचं जिवंतपणे मांस काढायचा. अशा प्रकारचे स्वतःच्या शरीराला दुःख देणारं जे तप आहे याला तामस तप असं म्हणतात, की जे वाईट व क्लेशदायक असतं. काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आज भाग नंबर 11, श्लोक नंबर 20, त्याचा आपण पहिल्यांदा श्लोकार्थ पाहूयात आणि पुढे जाऊयात. दान करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा हेतूने जे दान व पुण्यक्षेत्री, पूर्वकाळी व सत्पात्री आणि दानाचा मोबदला न करणारा अशाला दिलं जाते ते सात्विक दान होय. आता दानाचे 3 प्रकार आपण पाहत आहोत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सात्विक दान. बघा, हे सगळं कशासाठी सांगितलंय हो? म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये हे दानाचे प्रकार, तपाचे प्रकार, अन्नाचे प्रकार, श्रद्धेचे 3 प्रकार हे कशासाठी सांगितलेलं आहे? त्याचं कारण हे आहे की याच्या पाठीमागं शास्त्र आहे. तुम्ही कोणत्या भावनेनं कोणत्या गोष्टी करता याला फार महत्व आहे. तुम्ही एखाद्याला दान देत आहात आणि मनामध्ये अशी भावना असते की अरे आपले हे पैसे गेले, वाया गेले, तर त्या दानाचा काही उपयोग नाही. म्हणजे तुम्ही कृती तर करत आहात, पण तुमचे विचार जर सात्विक नसतील तर त्याचा काही उपयोग नाहीये. किंवा जे सात्विक विचार मनामध्ये ठेवून शास्त्राचं अध्ययन करतात, वेदाचं अध्ययन करतात, ते अध्ययन करताना ते एवढं मोठं अध्ययन आहे की त्यांना बाकीचं कष्टाचं काम करण्यासाठी वेळच मिळत नाही. मग अशा लोकांचे संसार चालणार कसे? तर त्यासाठी हे दान असतं की आमच्यातर्फे हे तुम्ही दान स्वीकार करा आणि तुमचं कुटुंब त्याच्यावर चालू द्यात. म्हणजे एखादा जर काही चांगली गोष्ट करत असेल तर त्याला आपण ही दानानं एक प्रकारे मदतच करत असतो की त्याचं जे चांगलं कर्म आहे ते तसंच चालू राहावं म्हणून. तर असं हे सात्विक दान आहे. हे सात्विक दान म्हणजे काय, आपण थोडंसं ओव्या वाचून समजून घेऊयात. तरी स्वधर्मा अंतौ ते, जे जे मिळेल आपण या ते, ते ते दिजे बहुते, सन्मान योगे जालिया सुबीज प्रसंगू, पडे क्षेत्र वाफेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू, देख तसे अनर्ध्य रत्न हाताचडे, ते भांगाराची ओढी पडे, दोनू झाली तरी न जोडे, लेते अंग परिसण सुहृद संपत्ती, हे तिन्ही एकी मिळती, जे भाग्य करी उन्नती आपुल्या विशी, तैसे निफजवावया दान, जे सात्वासी हे संवाहन, ते देश काळ भजन भाजन द्रव्यही मिळे. तर आपण स्वकष्टाने व सन्मार्गाने मिळवलेले जे धन
ते जो आदरातिथ्याने दुसऱ्यास अर्पण करतो. कदाचित बीज मिळेल तर उत्तम जमीन व वाफ यांची उणीव पडते. त्याचप्रमाणे दानाची इच्छा असली तरी दान देण्यास पात्र मनुष्य व देश व काळ यांची उणीव असते. बघा, फक्त मनामध्ये दान करण्याची इच्छा असून उपयोग नाही. तर सत्पात्री दान काय आहे, त्यासाठी काय अटी आहेत. पहिली अट ही आहे की ते स्वकष्टार्जित असावं, स्वतः कष्ट करून मिळवलेलं असावं, ना की वडिलोपार्जित आलेलं आहे, कोणाला तर लुबाडून मिळवलेलं आहे, चोरी करून मिळवलेलं आहे. असं धन त्याचं दान करून त्याचा काही उपयोग नाही. स्वकष्टाने आणि सन्मार्गाने, चांगल्या मार्गाने मिळवलेलं दान, मिळवलेलं जे धन आहे ते. आणि दुसऱ्याला देताना कसं द्यायचं की आदरातिथ्यानं, मी देतोय म्हणून मी मोठा आणि तू घेतोय म्हणजे तू लहान, अशी भावनाच मनात नसली पाहिजे. त्याला आदरातिथ्यानं द्यावं ते. तर इथं काय सांगितलेलं आहे की जरी मनात इच्छा असली तरी देण्यास पात्र मनुष्य, म्हणजे सत्पात्री दान ज्याला म्हणतात, त्यासाठी पात्र मनुष्य, देश आणि काळ यांची उणीव असते. जरी मनात इच्छा असली तरी ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे योग जुळून यायला हवेत. कोणते कोणते योग की सत्पात्री मनुष्य आपल्याला मिळला पाहिजे, देश म्हणजे ठिकाण तसं मिळलं पाहिजे, काळ म्हणजे वेळ तशी असली पाहिजे, असं सांगितलेलं आहे. अमोल रत्न सापडले असता त्याला कोंदण करण्यास सोन्याची उणीव पडते. कदाचित सोनेही मिळाले तरी अलंकार घडवण्याच्या इंद्रियांची उणीव पडते. परंतु म्हणजे जरी आपल्याला एखादं अनमोल असं रत्न सापडलं तरी सोन्याची उणीव पडते, सोनं मिळत नाही. किंवा जरी सोनं मिळालं तरी अलंकार घालण्यासाठी इंद्रियांची उणीव पडते. समजा अंगठी बनवली आणि त्याला बोटच नाही आहेत, काय उपयोग आहे त्या अंगठीचा? कुठं घालणार त्या अंगठी? असं म्हणजे या सगळ्या गोष्टी जुळून यायला पाहिजे, त्यासाठी हे उदाहरण आहे. कोणत्या गोष्टी? सत्पात्री दान करण्याची इच्छा, स्वकष्टाने मिळवलेलं, सन्मार्गाने मिळवलेलं ते धन असावं, पात्र मनुष्य असावा, देश आणि काळ हे सुद्धा त्याला चांगलं मिळावं. परंतु दिवाळीसारखा सण आपले आप्तवर्ग व संपत्ती हे 3 योग एकत्र मिळणे नशिबावर अवलंबून आहे. तसे आपल्या हातून दान घडायचं असेल तर सद्गुणाची सहाय्यता होऊन देश, काल, सत्पात्र ब्राह्मण व द्रव्य हे सर्व योग अनुकूल होतात. प्रथम यत्नाने होईल तेवढे दान करण्यास कुरुक्षेत्र अथवा काशी हे देश असावेत, नाहीतर त्यांच्या बरोबरीचे दुसरे तरी देश असावेत. आता पहिली अट काय आहे की सत्पात्री दान करण्यासाठी देश म्हणजे ठिकाण चांगलं असावं. कोणतं ठिकाण चांगलं सांगितलंय बघा की काशी, कुरुक्षेत्र किंवा त्यांच्या बरोबरीचे दुसरे क्षेत्र. आता काशी म्हणा, कुरुक्षेत्र म्हणा, महाराष्ट्रापासून लांब आहे. मग दुसरं क्षेत्र कुठलं? पंढरपूर आहे, गाणगापूर आहे, शनी शिंगणापूर आहे, शिर्डीचे साईबाबा आहेत. बरोबर आहे. आपल्या इथे जवळ म्हटलं तर पुण्यापासून जवळ जर म्हटलं तर भरपूर आहेत. तर अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दान करावं असं सांगितलेलं आहे. अजून पुढे काय आहे ते पाहूयात. तेच रविचंद्राहू मिळू होता पाहे पुण्य काळू का तया सारिखा निर्मळू आणूही ज्याला तैशा काळी तिये देशी होवावे पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरली जैसी सुचित्वेची का आचाराचे मूळ पीठ वेदांची
उतारपेठ तैसे द्विजरत्न चोखट पाओनिया मग तयाचे ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता परी प्रिया पोडे कांता रिगे जैनी जैसेनी का जयाचे ठेविले तया होऊन होई जे उतराया नाना हडपे विडाजराया दिधला जैसा. त्या पुण्यक्षेत्रात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यासारखा पुण्य काळ असावा. बघा, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याला पुण्य काळ असलेला असा म्हटलेला आहे. आपण सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे थोडक्यात वाईट काळ असं समजतो. घरात बसावं किंवा गरोदर स्त्रीनं घराच्या बाहेर जाऊ नये किंवा अजून बरंच काय काय त्या ग्रहणाच्या काळामध्ये बनवलेलं अन्न खाऊ नये वगैरे भरपूर आपल्याला आपण ते मानतो. पण इथं काय सांगितलंय, तो पुण्य काळ आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण जर असेल आणि अशा वेळेस जर तुम्ही काशी, मथुरा, कुरुक्षेत्र, पंढरपूर अशा ठिकाणी जर तुम्ही असाल आणि त्या ठिकाणी जर ते दान केलं तर ते दान चांगलं आहे. आणि त्यात जर सूर्यग्रहण चंद्रग्रहण असेल तर अजून चांगलं. अथवा त्याच्या योग्यतेचा दुसरा काळ असावा. तशा देशात व पर्वकाली असा सत्पात्र ब्राह्मण असावा किंवा मूर्तिमंत सुचित्वच होय. तसं दान जो घेणार आहे तोही सत्पात्री असावा. सत्पात्री म्हणजे काय? असा सत्पात्री ब्राह्मण असावा. आता त्या ब्राह्मणाला सत्पात्री कसं म्हणायचं? तर त्यानं वेदाचा अभ्यास करत असावा, वेदाचा अभ्यास त्यानं केलेला असावा, शास्त्रांचा अभ्यास केलेला असावा, त्याचं सुचित्व उत्तम असावं, असा ब्राह्मण असायला हवा. तो ब्राह्मण केवळ आचारानेच मुख्य स्थान व वेदाचे वस्तीस्थान अशा योग्यतेचा असावा. त्याचं आचरण अतिशय शुद्ध असावं त्या ब्राह्मणाचं. आणि काय सांगितलेलं आहे की ते वेदाचे वस्तीस्थान असावं, म्हणजे वेदांचा त्यानं अभ्यास केलेला असावा असा तो ब्राह्मण असावा. त्या ब्राह्मणास द्यावेचे जे दान त्यावरील आपली सत्ता काढून घेऊन त्यास ते अर्पण करावे. पण म्हणजे आपली सत्ता काढून घे, समजा आपण जमीन दान द्यायची असेल तर रजिस्ट्री त्याच्या नावानं करून द्यायची. माझं नाव काढून तुझं नाव लावलं, बाबा हे पेपर घ्या. किंवा आपल्याकडे सोनं असेल तर सोनं त्याला नेऊन द्यायचं, आजपासून या सोन्याचा माझा संबंध संपला, आता हे तुमचं सोनं. किंवा पैसे दिले, हे पैसे घ्या, इथपासून आजपासून या पैशाचा माझा काही संबंध नाहीये, आता हा तुमचा अधिकार आहे. अशा पद्धतीनं ते दान करायचं आहे. कसं? तर जशी स्त्री आपल्या पतीजवळ स्वसंतोषाने जाते असं दान असावं. किंवा एखाद्याची आपल्याजवळ असलेली ठेव आपण जशी त्यास स्वसंतोषाने परत देऊन उतराई होतो. अथवा खिसमतगाराजवळ असलेला विडा जसा तो राजस अर्पण करतो. एखाद्यानं आपल्याकडे जाताना समजा गावी चाललाय किंवा तीर्थाटनाला झालेला आहे, पंढरपूरला चाललाय, घराला कुलूप लावून त्याची चावी आपल्याकडे दिली किंवा त्याच्याकडे काय धन आहे ते माझे घर बाबा मी गेल्यानंतर कोणतर घेऊन जाईल, हे धन पैसे थोड्या दिवस तुमच्याकडे ठेवा. तर तो ज्यावेळेस तीर्थाटनावरून येतो, बाहेर गावी जाऊन येतो, त्यावेळेस आपण स्वतःहून त्याला म्हणतो, महाराज आपण आलेला आहात, हे आपलं धन आपण परत घ्या, हे आपले पैसे आता आपल्याकडे परत घ्या. अशा पद्धतीनं ते दान करायचं आहे. जैसे निष्कामे जीवे भूम्याधिक अर्पावे किंबहुना हवे नेदावी उठो आणि दान जया द्यावे तयाचे ऐसिया पहावे जया घेतले नृमचवे कायसे नाही
साध घातली या आकाशा, नेदी प्रतिशब्दू जैसा, का पाहिला आरसा एरीकडे. ना तरी उदकाची ये भूमिके, आफळेलेनी कंदुके, उधळवणे कौतिके, ना एजे हाता. तसे निष्काम बुद्धीने भूमी दान करून ब्राह्मणास अर्पण करावे, परंतु त्या दानाविषयी कोणत्याही प्रकारची फलेच्छा होऊ देऊ नये. म्हणजे आपण दान दिलं, भूमिदान दिलं किंवा कोणतंही दान दिलं तर त्यापासून काहीतरी त्यानं आपल्याला आशीर्वाद द्यावा, तुला पुत्र प्राप्ती होऊ देत, तुला अजून तुझी भरभराट होऊ देत, किंवा दुसरं काही त्याच्याकडून अपेक्षा आपण ठेवू नयेत. कोणत्याही फलाची अपेक्षा ठेवायची नाही. आणि दान ज्याला द्यायचे तो अशा रीतीने असावा की त्याच्याकडून आपल्यास उलट कोणत्याही प्रकारे काहीही लाभ होणार नाही. अशाला दान द्यायचं की त्याच्याकडून आपल्याला कोणताही उलट लाभ होणार नाही. आकाशात पुष्कळ आरोळ्या मारल्या तरी जसे त्याचे प्रत्युत्तर आकाशापासून मिळत नाही, किंवा आरशाने मागे पाहिले असता जसे त्याचे प्रतिबिंब दिसत नाही, अथवा उदकावर चेंडू मारला असता तो जसा उसळून हातात येत नाही, किंवा वसूस म्हणजे पोळास घातलेल्या चाऱ्यापासून जसे तो उपकार मानित नाही, अथवा ज्याप्रमाणे कृतज्ञ मनुष्यावर केलेले उपकार तो फेडीत नाही, अशा प्रकारे ते दान करायचं आहे की त्याच्यापासून आपल्याला परत काय मिळावं ही इच्छाच आपल्या मनात, असा कोणताही मनामध्ये विचार नसावा. तैसे दिदले दातयाचे, जो कोणीही अंगे नुमचे, अर्पिलिया साम्यतयाचे, की जे पैगा ऐसिया जे सामग्रिया, दान निफजे वीरराया, तै सात्विक दानवर्या, सर्वाही जाण, आणि तोची देशू काळू, घडे तैसाची पत्र मेळू, दान भागोही निर्मळू, न्यायगतो. त्याप्रमाणे दान करणारावर कोणत्याही प्रकाराने उलट उपकार होणार नाहीत अशा मनुष्यास दान करावे. आपण दान दिल्याबद्दल अभिमान बाळगू नये. हे विरोत्तमा अर्जुना, अशा प्रकारे जे दान ते सर्व दानात उत्तम असे जे सात्विक दान होय. आणि याप्रमाणे देश, काल, सत्पात्र ब्राह्मण व यथा न्याय मिळालेले द्रव्य हे आहे. कळालं? सात्विक दान म्हणजे काय लक्षात आलं? आता आपण राजस दान काय आहे ते आपण पाहूया. त्यासाठी आपण श्लोक नंबर 21 त्याचा अर्थ पाहूयात. प्रत्युपकाराकरिता किंवा फळाच्या इच्छेने अथवा मोठ्या कष्टाने दिलेले जे दान ते राजस दान होय. परिमनी धरुनी दुभते, चारी जे जे विगाईते, का पेव करुनी ऐते, पेरू जाई जे, नाना दिठी घालुनी आहेरा, अवंतु जाई जे सोईरा, का वाण दिधरे धरा, वोबसियाचे, पै काळांतर गाठी बांधिजे, मग पुढलिया काज कीजे, पूजा घेऊनी रसू दिजे पंडितांसी, तैसे जयाजे दान देणे, तौ तेणेची गा जीवने, पुढती भजावा भावे येणे, की जे का, अथवा कोणी वाटे जाता, घेतले उमचे न शकता, मिळे जैसे पंडुसुता, द्विजोत्तमो, तरी कवड्या एकासाठी, आशेषा गोत्राचीच किरटी, सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाचिये,
देवीची पारलौकिके फळ वांछितची अनिके आणि दिजे तरी भुके ऐकाही नोहे तेही ब्राह्मणून नेवसरे की हानीचेनी शिणे झासुरे सर्वस्व जैसे चोरे नागावनी नेले काय बहु सांगे सुमती जे दिजे का मनोवृत्ती ते दान गा त्रिजगती राजस पै. परंतु मनात दुधाची इच्छा धरून जसे गाईस उत्तम रीतीने चारावे किंवा पेव तयार करून त्यात दाणे साठवण्याकरता शेतीची मेहनत मशागत करून त्यात धान्य पेरावे अथवा आहेरावर नजर ठेवून जसे सोयऱ्या दायऱ्यास लग्न कार्याच्या वेळी आमंत्रण करावे किंवा जेथून ओबसा माघारी येईल अशा ठिकाणीच वाण द्यावे अथवा लाच पदरात घेऊन मग दुसऱ्याचे काम करावे किंवा द्रव्य घेऊन रोग्यास औषध द्यावे. तसे ज्याला जे दान द्यावे त्याचे त्यापासून संरक्षण होऊन त्याने आपली लोकात वाखाणणी करावी या हेतूने दान करतात. म्हणजे आपला समाजामध्ये मान वाढावा, आपल्या लोकांनी स्तुती करावी असा जर मनात हेतू ठरून घेऊन जर दान केलं तर त्याला राजस दान असं म्हणतात. यासाठी काही उदाहरणं दिलेत की गाईच्या दुधावर डोळा ठेवून त्याला उत्तम चारा द्यायचा किंवा पेवामध्ये धान्य साठवण्यासाठी शेतीची मशागत करायची किंवा आहेरावर नजर ठेवून आपले जे काही चांगले चांगले जे सोबत असे नातेवाईक आहेत त्यांनाच आमंत्रण द्यायचं की ज्यांच्याकडून मोठा आहेर मिळेल लग्नाचा असं किंवा लाच पदरात घेऊन मग दुसऱ्याचे काम करावे. म्हणजे लाच घेतल्याशिवाय काम करायचंच नाही. एखाद्याचं काम करायचं असेल, आता सरकारी अधिकारी सरकारी क्षेत्रामध्ये आपण पाहतो की त्याच्याकडून काही मिळाल्याशिवाय लाच मिळाल्याशिवाय ते काही काम करत नाहीत. पोलिसांनी गाडी पकडली, आपण काहीतरी 100-200 रुपये देतो मग सुटतो. तो सोडण्यासाठी काय घेतो? 200 रुपये. म्हणजे त्याला काय म्हणायचं? लाच. तर इथे हे सांगितलं की लाच पदरात घेऊन मग दुसऱ्याचे काम करावे. म्हणजे मनात कोणताही हेतू ठेवून जर दान केलं तर त्याला राजस दान असं म्हणतात. अथवा अर्जुना, वाटेने जाताना कोणी एखादा उत्तम ब्राह्मण भेटला पण त्यापासून प्रत्युपकार होण्यासारखा नसला तर हे किरीटी त्यास एक कवडी दान देऊन आपल्या सर्व आप्तवर्गाच्या प्रायश्चित्तांचा संकल्प करून त्याचे हातावर पाणी सोडतात. म्हणजे काय की एखादा ब्राह्मण आहे त्याच्यापासून आपल्याला काही उपयोग नाही, अशाला एखादी कवडी फक्त दान द्यायचं आणि आपल्या आप्तवर्गाच्या प्रायश्चित्ताचा संकल्प करून त्याच्या हातावर पाणी सोडायचं. त्याप्रमाणे त्या दानापासून परलोकाच्या सर्व फलांची आशा करून त्यास ते देतात आणि तेही किती, तर त्या ब्राह्मणाच्या एक वेळच्या भुकेलाही ते पुरणार नाही. अगदी अल्पदान द्यायचं आणि आपल्या सर्व आप्तेष्टांना त्याच्याकडून आशीर्वाद मागून घ्यायचे. असं हे दान. म्हणजे असा मनात इच्छा ठेवणे. बरे तेवढेच का होईना पण ते तरी संतोषाने द्यायचे तर नाही. तो ब्राह्मण ते घेऊन चालला असता, आपली मोठी हानी झाली, नुकसान झालं असं म्हणून मनात झुरतात. एकतर क्षुल्लक दान दिलेलं असतं, किरकोळ ₹1, ₹2, ₹5, ₹10 दान दिलेलं असतं आणि तो घेऊन तो ब्राह्मण निघाला की अरे काय माझं नुकसान झालं, ₹10 गेले असं मनात आणून झुरतात. जणू काय चोराने त्याचे सर्वस्व हरण करून
हरण केलेले आहे. हे सुमतो अर्जुना, आणखी काय सांगावे? अशा मनोवृत्तीने जे दान देतात ते दान त्रिजगतात राजस दान समज. अशा पद्धतीनं मनात जर काही फळाची इच्छा धरून किंवा अतिशय अल्पद जे दान आहे ते जर केलं आणि ते जरी दिलं तरी मनात असं इच्छा मनात असं येणं की आपलं नुकसान झालं, तर याला राजस दान असं म्हणतात. आता पुढचं आपण दान पाहूयात ते म्हणजे तामस दान. आता आपल्याला असं वाटलं की तामसी लोक दान तर करतील का? तर तामसी लोकही दान करतात किंवा तामस दान काय आहे आता आपण समजून घेऊयात. जे दान सत्कार रहित, अपमानपूर्वक आणि पुण्यदेश, पुण्यकाल, सत्पात्र नसून दिले जाते ते तामस दान होय. म्हणजे सात्विक दानाच्या एक्झॅक्ट विरुद्ध हे दान आहे. काय बघूयात आपण ते. मग म्लेच्छाचे वासोटे दांगणे हन कैकटे, का शिबिरे चोहटे नागरीचे तो तेही ठाई मिळणी, समयो सांज वेळू का रजनी, तेव्हा उदार होणे धनी चोरीयेच्या पात्रे भाट नागरी, सामान्य स्त्रिया का जुवारी, जिये मूर्तिमंत भूररी, भुले तया रूपा नृत्याची पुरवणी, ते पुढा डोळे भरणी, गीत भाटी व तो श्रवणी, कर्ण जपू तया ही वरी अळूमाळू, जय घे फुल गंधाचा गुगळू, तव भ्रमळा तो वेताळू, अवतरे तैसा. मग म्लेच्छाची वस्ती असेल ती ठिकाणे अथवा अरण्ये किंवा अपवित्र जागा अथवा तंबू किंवा नगराचे चव्हाटे अशा ठिकाणी जमून संध्याकाळी अथवा रात्री चोरी करून आणलेल्या धनाचे उदारपणे दान करतात. हे दान देण्यास पात्र कोण? तर भाट लोक, तमासगीर लोक किंवा वेश्या अथवा जुगार खेळणारे किंवा मूर्तिमंत चेटकी यांच्यावर खुश होतात. अशा लोकांनी त्यांच्या पुढे नृत्य गायन केल्यावर अथवा भाट लोकांनी स्तुती केलेली ऐकल्यावर तीच त्याच्या कानात नेहमी गुणगुणत असते. त्यानंतरही जेव्हा पुष्पे अगर सुगंधी द्रव्ये यांचा सुवास घेतात तेव्हा तल्लीन होऊन केवळ भ्रमाचे मूर्तिमंत वेताळ बनतात. मग दुसऱ्यास लुटून आणलेले अनेक पदार्थांचे मांग वगैरे लोकांस अन्नछत्र घालतात. इथं काय सांगितलं बघा, नीट लक्षात घ्या की जे दान म्लेच्छांची वस्ती, ठिकाण म्हणजे चुकीचं ठिकाण कुठलं? म्लेच्छांची वस्ती. अजून काय दुसरं चुकीचं ठिकाण कुठलं? अरण्य, अपवित्र जागा, तंबू किंवा नगराचे चव्हाटे. म्हणजे आपल्या गावातला एखादा मुख्य रस्ता असेल, मुख्य चौक असेल, अशा ठिकाणी जमून वेळ कुठली? चुकीची वेळ कुठली? संध्याकाळी किंवा रात्री. आणि दान कुठलं? तर चोरी करून आणलेलं धनाचे दान उदारपणे करायचं. आणि पात्र लोक पण नाही, ते जे घेणारे लोक ते पण अपात्र. कोण? भाट लोक, म्हणजे जे स्तुती करतात. भाट लोक, तमासगीर लोक जे तमाशा वगैरे करतात, किंवा वेश्या, जुगार खेळणारे लोक किंवा मूर्तिमंत चेटकी अशा लोकांना जे दान करतात ते सगळं तामस दान होय. म्हणजे ठिकाण सुद्धा पवित्र नाहीये, जे घेणारे आहेत ते सत्पात्रे नाहीयेत, आणि आणलेलं जे धन आहे ते सुद्धा स्वकष्टार्जित नाहीये, तर दुसऱ्यास लुटून आणलेलं असं जे धन आहे ते धन. असं जे दान आहे त्याला
तामस दान असं म्हणतात. तेथ विभांडानिया जग आणिले पदार्थ अनेक तेणे घालू लागे मातंग गवादी जैसी एवं ऐसेनी जे देणे ते तामस दान मी म्हणे आणि घडे दैवगुणे आणि कही ऐक विपाये दुधाक्षरद पडे टाळीये कावळा सापडे तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशा तेथ देखुनी तो अथिला योग्यू मागोही आला तोही दर्पा चढला भांबावे जरी तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथाई न खालावी स्वयं न करे ना करवी अर्धाधिक. याप्रमाणे जे दान करणे ते तामस दान असे मी म्हणतो असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहेत की तामस दान काय आहे. ती जागा पवित्र नसते, घेणारे लोक अपवित्र असतात, ते पात्र नसतात आणि आणलेलं जे धन आहे ते सुद्धा स्वकष्टार्जित नसतं, दुसऱ्याला लुटून आणलेलं असतं. असं जे दान असतं ते तामस दान आहे. आणि दैव शाश्वत आणखीही एक प्रकार घडून येतो, तो ऐक. दुसरा काय प्रकार आहे तो ऐक. कदाचित भुंग्याने लाकूड पोखरल्यावर त्यास अक्षरांचा आकार यावा किंवा सहजच टाळी वाजवली असता दोन्ही हातांच्या मध्ये कावळा सापडावा. त्याप्रमाणे तामस मनुष्य पुण्यक्षेत्राचे ठिकाणी पर्वणीचा लाभ झाला त्या ठिकाणी यांचे ऐश्वर्य पाहून योग्य अतिथी प्राप्त झाला आणि त्यास पाहून हा रागाने भांबावून जाऊन त्याला काही द्यावे असे जर त्याला वाटले तर त्याविषयी पूज्य बुद्धी न बाळगता व त्यास नमस्कार न करता आपण स्वतः किंवा दुसऱ्याकडूनही त्याला अर्ध्याधिक समर्पण करीत नाही आणि त्याला बसावयास आसनही देत नाही. मग गंधाधिक क्षणाने त्याचे पूजन करण्याची गोष्ट कशाला पाहिजे. म्हणजे इथं काय सांगितलं की समजा असा योग जुळून आला की ठिकाण चांगलं आहे, एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी हा जो दान करणार आहे तो गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला एखादा अतिथी प्राप्त झाला तर त्या प्राप्त झालेल्या अतिथीचं योग्य सत्कार न करता त्याला आपल्याकडून किंवा दुसऱ्या आपल्या कोणत्या मनुष्याकडून योग्य सत्कार सन्मान न देता त्याला बसायला आसन सुद्धा न देता त्याला गंध अक्षतांनी त्याचे पूजन न करता त्याची अप्रतिष्ठा, त्या अतिथीची अप्रतिष्ठा करतात. परंतु ऋणकऱ्यांचे बोळवण करावे त्याप्रमाणे त्याच्या हातावर काही द्रव्य ठेवून आरे तुरे करून त्याचा अपमान करतात. म्हणजे त्याला आरे तुरे बोलतात आणि त्याच्या हातावर काहीतरी ठेवून त्याला पाठवून देतात. याला सत्पात्री दान म्हणत नाहीत, याला सात्विक दान म्हणत नाहीत, याला तामस दान म्हणतात. आलियान घाली वळसे तै गंधाक्षतांचा काय अतोसे हा अप्रसंगो कीर असे असो तामसी नरी पै बोळवी जे ऋणाई तू तैसा झकवी तयाचा हातू तू करणे याचा बहुतू प्रयोगो तेथ आणि जया जे दे किरीटी तया ते उमाणी त्या तयासाठी मग कुबोल का लोटी अवज्ञेच्या हे बहु असो या परी मोल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामस दान. परंतु ऋणकऱ्यांची बोळवण करावी त्याप्रमाणे त्याच्या हातावर काही द्रव्य ठेवून त्याला आरे तुरे करून त्याचा अपमान करतात
आणि अर्जुना त्याला जे दान द्यायचे तितकीच त्याची किंमत आहे अशी त्याची अवहेलना करतात. म्हणजे जे काय दिलं 10 रुपये 5 रुपये त्याची किंमत तेवढीच आहे रे, तेवढंच बरोबर आहे त्याला, अशी त्याची किंमत करतात. हे पुष्कळ बोलणे राहू दे. याप्रमाणे जे द्रव्य दान करणे त्याला या जगात तामस दान असे म्हणतात. ज्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या चिन्हांची युक्त अशी ही सात्विक, राजस आणि तामस ही दाने तुला स्पष्ट सांगितली. त्याविषयी अर्जुना मला असे वाटते की कदाचित आपल्या मनात अशी शंका घेशील की संसार बंधनापासून सोडणारे जर एक सात्विक कर्मच होय, तर त्या वाचून दोषयुक्त अशी जी वेगळी कर्मे त्यांचे वर्णन काय करावे. तर अशा पद्धतीनं आपण सात्विक दान, राजस दान आणि तामस दान हे तिन्ही प्रकार आपण पाहिले. उद्या आपण भाग नंबर 12ची सुरुवात करताना परत हे तिन्ही दानांचे आपण तीन प्रकारचे दान आहेत याचं परत आपण एकदा उजळणी करूयात आणि मग पुढे जाऊयात. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. डोळे मिटून हात जोडून ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी मनातल्या मनात ते परत म्हणायचं आहे. सर्वांनी आपण सात्विक कसं होऊ याचा मनातल्या मनात उहापोह करायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.